जेव्हा रात्र गहिरी होते तेव्हा गोष्टी कुजबुजू लागतात. नमस्कार, मी निशा. निशा विस्पर्समध्ये तुमचं हार्दिक स्वागत. आता दिवसाचा सारा गोंधळ, साऱ्या चिंता आणि मनावरची सारी ओझी अलगद बाजूला ठेवूया. आजची कथा ऐकत असताना कृपया स्वतःला पूर्णपणे आरामदायी स्थितीत ठेवा. ही कथा तुम्हाला जागं ठेवण्यासाठी नाही, तर इतिहासाच्या शांत लाटांवर अलगद तरंगत तुम्हाला शांत झोपेच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी आहे. समुद्राला घाई माहीत नसते. तो शतकानुशतकं त्याच संथलेत श्वास घेत असतो. त्याच्या लाटांनी साम्राज्यांची उभारणी पाहिली आहे आणि त्याच लाटांनी त्यांचा अस्तही पाहिला आहे. आज त्या लाटांपैकीच एक लाट आपल्याला एका विस्मरणात गेलेल्या जहाजाकडे घेऊन चालली आहे. एक दीर्घ, शांत आणि संथ श्वास घ्या आणि तो तितक्याच शांतपणे सोडून द्या. आता तुमचे डोळे अलगद मिटा आणि कल्पना करा, तुमच्या पायाखाली लाकडाचा मजबूत डेक आहे. खाऱ्या समुद्राच्या वाऱ्याचा मंद स्पर्श तुमच्या चेहऱ्यावर अलगद फिरत आहे. दूरवरून समुद्र पक्ष्यांचा एखादा हलकासा आवाज येतो आणि समोर अथांग समुद्र जणू शांतपणे श्वास घेत आहे. आजची रात्र आपल्याला घेऊन चालली आहे 240 वर्षाहून अधिक काळ मागे. सन 1786. इंग्लंड. पोर्ट्समथ जवळील स्पिटहेडचा समुद्रकिनारा. सकाळ अजून पूर्णपणे उजाडलेली नाही. क्षितिजावर फिक्कट रुपेरी प्रकाश अलगद पसरू लागला आहे. समुद्रावर हलके धुके तरंगत आहे. त्या धुक्यातून हळूहळू एक लहानसं लाकडी जहाज दिसू लागतं. ते एखाद्या महाकाय युद्धनौकेसारखं भव्य नाही. त्याच्याकडे असंख्य तोफा नाहीत. उंचच उंच मस्तूल असूनही त्याच्या अंगी कोणताही गर्व नाही. ते साधं आहे, शांत आहे आणि जणू स्वतःलाही माहीत नाही की काही महिन्यानंतर त्याचं नाव जगाच्या इतिहासात कायमचं कोरलं जाणार आहे. त्या जहाजाचं नाव आहे बाउंटी. लहानचं नाव, पण त्यामागे दडलेली कथा अथांग समुद्रा इतकी विशाल आहे. आज आपण त्या जहाजावरचे प्रवासी आहोत. नाही, आपण कप्तान नाही, खलाशीही नाही. आपण फक्त शांत साक्षीदार आहोत. काळाच्या पडद्याआडून ही कथा आपल्या डोळ्यांसमोर अलगद उलगडताना पाहणारे 18वं शतक. तो काळ जेव्हा समुद्र म्हणजे जगाला जोडणारा सर्वात मोठा रस्ता होता. आज आपल्याला आकाशात विमानं दिसतात. महासागरांच्या तळाशी इंटरनेटच्या केबल्स धावतात आणि काही तासात एका खंडातून दुसऱ्या खंडात पोहोचणं अगदी सहज शक्य होतं. पण त्या काळात समुद्रच सर्व काही होता. व्यापार, शोध, विज्ञान, साहस, युद्ध आणि अनेक लोकांची स्वप्न. सगळं काही समुद्राच्या लाटांवर तरंगत होतं. ब्रिटन, फ्रान्स, स्पेन, नेदरलँड्स या सगळ्या राष्ट्रांची जहाजं जगाच्या कानाकोपऱ्यात फिरत होती. प्रत्येक नवीन बेट, नवीन किनारा, नवीन समुद्रमार्ग हा जणू जगाच्या नकाशात भर पडण्याचा नवा अध्याय असायचा. त्या काळात समुद्रावर निघणं म्हणजे फक्त प्रवास नव्हता. तो होता अज्ञाताशी केलेला एक शांत करार. परत याल याची खात्री नव्हती. वादळ भेटेल की शांत समुद्र कोणालाच माहीत नसायचं. पिण्याचं पाणी किती दिवस टिकेल, अन्न पुरेल का, रोगराई येईल का, किंवा क्षितिजा पलीकडे एखादा अज्ञात किनारा पहिल्यांदाच आपल्या डोळ्यांना दिसेल, यापैकी काहीच निश्चित नसायचं. आणि तरीही शेकडो तरुण हसत हसत या समुद्र प्रवासाला निघायचे. कारण समुद्र माणसाला नेहमीच हाक मारत आला आहे. काहींना संपत्तीची,
काहींना कीर्तीची, काहींना साहसाची आणि काहींना स्वतःला शोधण्याची. आता पुन्हा आपण त्या शांत बंदराकडे पाहूया. बाउंटी अजूनही किनाऱ्याला बांधलेली आहे. खलाशी शेवटच्या तयारीत व्यस्त आहेत. कोणी दोरखंडांची तपासणी करत आहे, कोणी पाण्याची पिंप काळजीपूर्वक रचत आहे, कोणी जहाजावर चढवलेल्या पिठाच्या पोत्यांची मोजदाद करत आहे. लोखंडी नांगर अजून समुद्रतळाशी घट्ट रोवलेला आहे. सगळीकडे एक वेगळीच शांत लगबग आहे. या जहाजावर एकूण 46 जण आहेत. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, प्रत्येकाची स्वप्न वेगळी. काहींनी समुद्र अनेकदा पाहिला आहे, तर काही पहिल्यांदाच घरापासून इतक्या दूर जाणार आहेत. त्यांच्यापैकी कुणालाही कल्पना नाही की पुढील 3 वर्षात त्यांचं आयुष्य आणि जगाचा इतिहास दोन्ही कायमचे बदलून जाणार आहेत. या जहाजाचा प्रवास युद्धासाठी नाही, नवीन देश जिंकण्यासाठीही नाही, तर एका छोट्याशा झाडासाठी. होय, एका झाडासाठी. त्या झाडाचं नाव ब्रेडफ्रूट. दूरवर दक्षिण पॅसिफिक महासागरातील ताहिती या बेटावर ही झाडं विपुल प्रमाणात उगवत होती. ब्रिटिश सरकारला वाटलं, जर ही रोपं हजारो मैल दूर वेस्ट इंडिजमध्ये नेता आली तर लाखो लोकांसाठी स्वस्त अन्नाचा नवा स्रोत निर्माण होईल. एका साध्या वाटणाऱ्या कल्पनेने इतिहासातील सर्वात प्रसिद्ध समुद्र प्रवासांपैकी एक जन्माला घातला. आणि त्या प्रवासासाठी निवड झाली या शांत लहानशा बाउंटीची. समुद्रावर हलकीशी झुळूक आली आहे. जहाजाच्या मस्तुलांवरील दोरखंड अतिशय मंद आवाजात हलत आहेत. धुकं आता हळूहळू विरू लागलं आहे. पहाटेचा सूर्य क्षितिजाच्या मागून डोकावू लागला आहे आणि त्याच्या पहिल्या सोनेरी किरणांनी बाउंटीच्या लाकडी डेकवर एक उबदार प्रकाश अलगद पसरवला आहे. अजून काही क्षण आणि नांगर वर उचलला जाईल. पालं वाऱ्यानं भरतील. इंग्लंडचा किनारा हळूहळू मागे सरकेल आणि आपला प्रवास सुरू होईल एका अशा तथेकडे जिथे मैत्री आहे, विश्वास आहे, स्वर्गासारखं एक बेत आहे, समुद्राची अथांग शांतता आहे आणि आहे मानवी मनाचा एक असा संघर्ष ज्याची कुजबूज आजही पॅसिफिक महासागराच्या लाटांमध्ये ऐकू येते. लाटांच्या त्या संथ तालावर तुमचा श्वास आणखी शांत होत जाऊ द्या आणि मन या अथांग निळाईमध्ये अलगद विरघळू द्या. समुद्र अजूनही शांत आहे. पहाटेच्या त्या मंद प्रकाशात बाउंटीच्या लाकडी शरीरावर पडलेले दवबिंदू सूर्याच्या पहिल्या किरणांनी अलगद चमकू लागलेत. क्षितिजावरचा धूसर करडा रंग आता हळूहळू सोनेरी होते. बंदर अजून पूर्णपणे जागं झालेलं नाही, पण समुद्र तो नेहमीप्रमाणे जागाच आहे. लाटा एकामागून एक अगदी संथपणे जहाजाच्या तळाला स्पर्श करून परत जात आहेत. जणू त्या या छोट्याशा जहाजाला त्याच्या दीर्घ प्रवासासाठी आशीर्वाद देत आहेत. डेकवर हलकीशी हालचाल सुरू झाली आहे. कोणी जाडजूड दोरखंड गुंडाळत आहे, कोणी पालांवरची शेवटची नजर फिरवत आहे, तर कोणी पाण्याची पिंप आणि सुक्या अन्नाची पोती काळजीपूर्वक त्यांच्या जागी ठेवत आहे. या जहाजावर आता प्रत्येक वस्तूचं महत्त्व आहे, एका छोट्याशा खिळ्यापासून एका दोरखंडापर्यंत. कारण पुढील अनेक महिने समुद्राच्या मध्यभागी यापैकी एकही वस्तू सहज मिळणार नाही. इतक्यात डेकवर पुन्हा एकदा शांत पण ठाम पावलांचा आवाज ऐकू येतो. सगळ्यांच्या नजरा नकळत त्या दिशेने वळतात. एक उंच, सडपातळ, कडक शिस्तीची सवय असलेला अधिकारी डेकवर येऊन उभा राहतो. त्याच्या चेहऱ्यावर गर्व नाही, अस्वस्थताही नाही, फक्त कर्तव्याची एक शांत जाणीव. हे आहेत लेफ्टनंट विल्यम ब्लाय. आजच्या भाषेत त्यांना आपण कप्तान म्हणू.
पण त्या काळी बाउंटी इतकं लहान जहाज असल्यामुळे त्यांचं अधिकृत पद होतं लेफ्टनंट. त्यांच्या हातात मोठी दुर्बीण आहे. ती ते अलगद उघडतात आणि दूरवर बंदराच्या बाहेरच्या समुद्राकडे क्षणभर शांतपणे पाहत राहतात. जणू वाऱ्याचा स्वभाव समजून घेत आहेत, जणू समुद्राचा आजचा मूड ओळखत आहेत. विल्यम ब्लाय हे नाव इतिहासात बहुधा बाउंटीवरील बंड यामुळे प्रसिद्ध झालं. पण त्या एका घटनेच्या पलीकडेही ते विलक्षण व्यक्तिमत्वाचे होते. लहानपणापासूनच त्यांना समुद्राचं आकर्षण होतं. त्या काळी समुद्रावरचं जीवन आजच्या कल्पनेपेक्षा कितीतरी कठीण होतं. ना हवामानाचा अचूक अंदाज, ना रेडिओ, ना इंजिन, ना उपग्रह. आकाशातले तारे, सूर्य, चंद्र आणि समुद्राचा अनुभव यांच्याच आधारावर हजारो मैलांचा प्रवास करावा लागायचा. आणि या कलेत ब्लाय अत्यंत निष्णात होते. त्यांच्या सहकाऱ्यांना माहीत होतं, हा माणूस समुद्र वाचू शकतो. वाऱ्याची दिशा, ढगांचा रंग, लाटांचा स्वभाव हे सगळं तो एखाद्या पुस्तकासारखं वाचतो. काही वर्षांपूर्वी त्यांनी एका अत्यंत प्रसिद्ध मोहिमेत भाग घेतला होता. जगप्रसिद्ध दर्यावर्दी कॅप्टन जेम्स कुक. त्यांच्या 3ऱ्या समुद्र प्रवासात ब्लाय एक तरुण अधिकारी म्हणून सहभागी झाले होते. कुककडून त्यांनी शिस्त, निरीक्षण, नॅव्हिगेशन आणि समुद्राचा आदर हे 4 अमूल्य धडे शिकले. त्या आठवणी आजही त्यांच्या मनात ताज्याच आहेत. कदाचित आज बाउंटीच्या डेकवर उभं असताना त्यांनाही त्यांच्या जुन्या कप्तानाची आठवण आली असेल. आता सूर्य थोडा वर आलाय. बंदरातील धुकं जवळजवळ विरून गेलंय. दूरवर किनाऱ्यावर काही कुटुंब उभी आहेत. कुणाचा मुलगा, कुणाचा भाऊ, कुणाचा पती आज महिनोमहिने, कदाचित वर्षानुवर्ष घरापासून दूर जाणार आहे. त्या काळी समुद्र प्रवास म्हणजे निरोप, कारण पुन्हा भेट होईलच याची खात्री नसते. हात हलवणारे चेहरे हळूहळू धूसर होतात आणि मग फक्त आठवणी उरतात. डेकवर एक आदेश दिला जातो. तो मोठ्याने नाही, पण स्पष्ट आहे. नांगर वर घ्या. क्षणात अनेक हात कामाला लागतात. जाडजूड दोरखंड मोठ्या लयीत ओढले जातात. लोखंडी नांगर समुद्र तळातून हळूहळू वर येऊ लागतो. त्याच्याबरोबर शिंपले, समुद्री गवत आणि समुद्राचा ओलसर सुगंध डेकवर येतो. काही क्षणांनी नांगर पूर्णपणे वर येतो आणि त्या क्षणी बाउंटी पहिल्यांदाच पूर्णपणे समुद्राच्या स्वाधीन होते. आता पालं उघडली जात आहेत. पांढऱ्या शुभ्र कापडात पहाटेचा वारा अलगद भरू लागलाय. क्षणभर ती पालं जणू एखाद्या विशाल पक्षाच्या पंखांसारखी आकाशाकडे ताणली जातात. मग अतिशय हळू, जवळजवळ न जाणवण्या इतक्या शांतपणे बाउंटी पुढे सरकू लागते. पाण्याचा हलकासा आवाज जहाजाच्या तळाशी उमटतो. किनारा हळूहळू मागे सरकू लागतो. बंदर आणखीन लहान दिसू लागतं. दूरवरच्या घरांच्या रेषा आता धूसर होत चालल्या आहेत आणि काही वेळातच फक्त समुद्र आणि आकाश इतकंच उरणार आहे. तुम्ही डेकच्या कठड्याजवळ उभे आहात. तुमच्या हाताखाली गुळगुळीत झालेलं जुनं लाकूड आहे. असं कितीतरी हातांनी वर्षानुवर्ष स्पर्श केलेलं. त्या लाकडात असं कितीतरी प्रवासांचं मौन दडलंय. समोर एक निळाशार विस्तार, इतका विशाल की क्षितिज नेमकं कुठे संपतं हेच समजत नाही. आणि त्या क्षणी मनात एक विलक्षण भावना उमटते. जग किती मोठे आहे आणि आपण त्यात किती लहान. पण कधी कधी इतिहास अगदी अशाच लहानशा जहाजांवर आणि साध्यासुध्या माणसांच्या आयुष्यात जन्म घेत असतो. बाउंटी आता इंग्लंड मागे सोडून आपल्या पहिल्या दीर्घ टप्प्याकडे निघाली आहे. तिच्या समोर अजून हजारो सागरी मैल आहेत.
वादळं आहेत, अनोळखी बंदर आहेत, प्रचंड लाटा आहेत आणि जगाच्या दुसऱ्या टोकाला एक हिरवेगार बेट ज्याचं नाव आहे ताहिती. पण तिथे पोचण्यासाठी समुद्राला अजून या छोट्याशा जहाजाची आणि त्यावरच्या प्रत्येक माणसाची परीक्षा घ्यायची आहे. आणि बाउंटी त्या परीक्षेकडे शांतपणे, संथपणे पुढे सरकते. बाउंटी आता इंग्लंडच्या किनाऱ्यापासून बरीच दूर आलीये. क्षितिजावरची भूमी केव्हाच नजरेआड झालीये. आता चारही दिशांना फक्त समुद्र आहे आणि त्यावर निरंतर प्रवास करणारी ही छोटीशी बाउंटी. पहिल्या काही दिवसात समुद्र प्रत्येक नवख्या प्रवाशाची ओळख करून घेतो. तो घाई करत नाही, फक्त अलगद त्याची परीक्षा घेत राहतो. कधी एखादी मोठी लाट जहाजाला हलकंसं वर उचलते, तर पुढच्याच क्षणी तितक्याच प्रेमाने परत खाली सोडते. त्या मंद डोलण्याची शरीराला अजून सवय झालेली नसते. काही खलाशांच्या चेहऱ्यावर फिक्कटपणा दिसू लागतो. कोणीतरी डेकच्या कठड्याला धरून डोळे मिटून उभाय. समुद्राचा हा पहिला धडा प्रत्येकाला सारखाच मिळतो. समुद्रावर कोणाचाही अहंकार टिकत नाही. सकाळचे काम सुरू झालीये. 2 खलाशी मोठमोठे लाकडी ब्रश घेऊन डेक घासू लागले आहेत. खाऱ्या पाण्याने संपूर्ण डेक धुतला जातो. ही फक्त स्वच्छता नाही, लाकूड कोरडे राहावे, त्यावर शेवाळ साचू नये आणि जहाज दीर्घकाळ मजबूत राहावं म्हणून हा रोजचा विधी. ब्रशचा खरखरीत आवाज आणि लाटांचा संथ ताल एक वेगळीच लय तयार करतात. जहाजावर वेळ घड्याळाने मोजली जात नाही. त्या काळी प्रत्येक अर्ध्या तासाने जहाजाची घंटा वाजवली जायची. 1 घंटा, मग काही वेळाने 2, अशा करत करत 8 घंटा झाल्या की 1 पहारा संपायचा. दिवस आणि रात्र दोन्ही या घंटांच्या नादात विभागलेले असायचे. त्या आवाजात एक विलक्षण शांतता आहे, जणू समुद्र स्वतःच वेळ मोजत आहे. स्वयंपाकघरातून हलका धुरकट वास येऊ लागलाय. आजचा नाश्ता बिस्किटं, पण आज आपण जी बिस्किटं खातो तशी नाहीत. ही आहेत हार्डटॅक, मैदा आणि पाणी यापासून तयार केलेले अत्यंत कठीण बिस्किट. कधीकधी ते इतकं कठीण असायचं की खाण्यापूर्वी समुद्राच्या पाण्यात किंवा सूपमध्ये भिजवावं लागायचं. तरीही त्या काळच्या खलाशांसाठी तेच अन्न, तेच ऊर्जा, तेच जगणं. पिण्याचं पाणी मोठ्या लाकडी पिंपात भरलेलं आहे. प्रत्येक थेंब मोजून वापरावा लागतो, कारण पुढचं बंदर कधी येईल हे समुद्रच ठरवणार आहे. दिवस हळूहळू पुढे सरकतो. सूर्य आता डोक्यावर आलाय. पालांमध्ये भरलेला वारा आता स्थिर झालाय. बाउंटी एखाद्या पांढऱ्या समुद्र पक्षासारखी अतिशय सहजपणे लाटांवरून घसरत पुढे जात आहे. लेफ्टनंट ब्लाय डेकवरून सावकाश चालत आहेत. त्यांच्या नजरा नेहमी काहीतरी शोधत असतात. एखादा सैल झालेला दोर, पालाचा चुकीचा कोन, कामात झालेला हलकासा निष्काळजीपणा त्यांच्या नजरेतून काहीच सुटत नाही. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घेता, ते ओरडत नाहीत. ते प्रत्येक गोष्टीकडे अतिशय बारकाईने पाहतात आणि गरज वाटली तर अगदी थोडक्यात सूचना देतात. शिस्त त्यांच्यासाठी भीती निर्माण करण्याचं साधन नाही, ती समुद्रावर जगण्याची आवश्यकता आहे. दुपार उलटते. आकाश निरभ्र आहे. समुद्राचा रंग आता गडद निळा झालाय. सूर्यप्रकाश लाटांच्या टोकांवर चांदीसारखा चमकतोय. तेवढ्यात जहाजाच्या पुढच्या भागातून एक आनंदी हाक ऐकू येते, डॉल्फिन्स! सगळ्यांच्या नजरा क्षणात त्या दिशेला वळतात आणि खरंच बाउंटीच्या नाकासमोर डॉल्फिनचा एक छोटा कळप पाण्याबाहेर उड्या मारत जणू या नव्या प्रवाशांचं स्वागत करत आहे. कधी ते लाटांमध्ये दिसेनासे होतात, कधी पुन्हा चमकदार रुपेरी शरीर घेऊन सूर्यप्रकाशात झेपावतात. काही क्षणांसाठी संपूर्ण जहाजावर एक निरागस आनंद पसरतो. कोणीही बोलत नाही, फक्त सगळे हसत आहेत. संध्याकाळ जवळ येते. सूर्य हळूहळू समुद्राच्या कुशीत उतरू लागतो.
आकाशात केशरी, गुलाबी आणि जांभळ्या रंगांच्या छटा पसरतात. त्या प्रकाशात बाउंटीचं पांढरं शीट क्षणभर सोनेरी दिसू लागतं. ही दृश्य त्या काळच्या प्रत्येक खलाशानं शेकडो वेळा पाहिली असतील, तरीही कधीच कंटाळा आला नसेल. कारण समुद्र एकही सूर्यास्त दुसऱ्यासारखा घडवत नाही. रात्र हळूहळू पसरते. एकामागून एक तारे उमलू लागतात. काही वेळातच संपूर्ण आकाश असंख्य चांदण्यांनी भरून जातं. जमिनीवरून कधीच न दिसणारं हे आकाश समुद्राच्या मध्यभागी अधिक विशाल वाटतं. लेफ्टनंट ब्लाय क्षणभर वर पाहतात. ध्रुव तारा आणि त्याच्या आसपासचे परिचित तारकासमूह. त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकंसं समाधान उमटतं. कारण या अथांग महासागरात तारे हेच त्यांचे जुने मित्र आहेत. हेच मार्गदर्शक, हेच दिशादर्शक आणि कधी कधी हेच घरी परतण्याची आशाही. बाउंटी रात्रीच्या त्या गहन शांततेत हळूहळू पश्चिमेकडे, अटलांटिकच्या अधिक खोल पाण्याकडे सरकत राहते. समुद्र आतापर्यंत अतिशय सौम्य होता, पण दूरवर क्षितिजाच्या पलीकडे एक वेगळाच स्वभाव या छोट्याशा जहाजाची वाट पाहत आहे. बिस्केचा उपसागर, जिथे समुद्र कधीकधी आपली खरी ताकद अगदी शांतपणे दाखवू लागतो. दिवस एकामागून एक सरकत आहेत. समुद्रावर वेळेचं वेगळंच गणित असतं. जमिनीवर आपण दिवस मोजतो. समुद्रावर सूर्योदय मोजले जातात. प्रत्येक सकाळ नवीन असते, पण तिच्यात एक विलक्षण ओळखीची शांतताही असते. सूर्य उगवतो, पालांवर त्याची पहिली किरणं पडतात. डेकवरचं लाकूड रात्रीच्या दवातून हळूहळू कोरडं होतं आणि बाउंटी जणू रात्रीची विश्रांती संपून पुन्हा एकदा आपल्या प्रवासाला लागते. आता जहाज इंग्लिश खाडी मागे सोडून बिस्केच्या उपसागराकडे सरकत आहे. हा समुद्र नकाशावर पाहताना फक्त एक भाग वाटतो, पण नाविकांसाठी बिस्केचा उपसागर हे एक नाव नसतं. तो एक अनुभव असतो. कधी प्रसन्न, कधी कठोर आणि कधी पूर्णपणे अनपेक्षित. आज मात्र समुद्र शांत आहे, पण अनुभवी खलाशी फक्त पाण्याकडे पाहत नाहीत. ते वारा ऐकतात, आकाश वाचतात आणि लाटांच्या श्वासातला बदल ओळखतात. दुपारच्या सुमारास लेफ्टनंट ब्लाय आपली दुर्बीण अलगद बंद करतात. क्षणभर ते क्षितिजाकडे पाहतात. तिथे काही विशेष दिसत नाही, तरीही त्यांच्या चेहऱ्यावरचं शांत निरीक्षण बदललेलं नाही. समुद्रावरील अनुभव माणसाला एक गोष्ट शिकवतो: जे दिसतं तेच नेहमी खरं नसतं. तुम्हालाही एक छोटासा बदल जाणवतो. सकाळपासून जहाजाला उचलणाऱ्या लाटा आता थोड्या लांब झाल्या आहेत. त्यांची उंची फार वाढलेली नाही, पण त्यांचा श्वास बदललाय. बाउंटी आता जरा अधिक खोलवर डोलते, मंद पण ठाम. जणू समुद्र आपली भाषा बदलू लागलाय. दूरवर उडणारे समुद्र पक्षी आज कमी दिसत आहेत. त्यांच्यापैकी काही किनाऱ्याकडे परत फिरलेत. निसर्ग कधी कधी माणसांपेक्षा आधी बातमी जाणतो. संध्याकाळ जवळ येते. क्षितिजाच्या एका टोकाला करड्या ढगांची एक लांब रेषा दिसू लागते. ती अजून दूर आहे. सूर्यप्रकाशही आहे. भीती वाटावी असं काहीच नाही, पण जुन्या नाविकांच्या डोळ्यात एक वेगळीच जाणीव दिसते. समुद्र आधी सांगतो, नंतर दाखवतो. रात्र पडते. आकाशात अजूनही तारे आहेत, पण ते काल इतके चमकदार वाटत नाहीत. हलका धूसर पडदा त्यांच्यावर पसरू लागलाय. वारा आता थोडा अधिक थंड झालाय. पाल हलकेसे ताणले जातात. दोरखंड कालपेक्षा जरा वेगळ्या आवाजात कुणकुणू लागलेत. डेकवर रात्रीचा पहारा बदलतो. 8 घंटा नवीन पहारा. जुने खलाशी अजूनही निवांत दिसतात. कोणी दोर तपासत आहे,
कोणी आकाशाकडे पाहतंय, कोणी शांतपणे गरम पेयाचा घोट घेतंय. त्यांच्या चेहऱ्यावर घाई नाही. समुद्राशी मैत्री करणारे लोक घाई करणं विसरून जातात. तुम्ही जहाजाच्या पुढच्या भागात येऊन उभे राहता. समोर पूर्ण अंधार. फक्त जहाजाच्या नाकाशी तुटणाऱ्या लाटांवर चंद्रप्रकाशाची हलकीशी रुपेरी किनार. त्या लाटा क्षणभर चमकतात आणि पुन्हा काळोखात विरून जातात. समुद्राची ही रात्र भयावह नाही, ती गंभीर आहे. जणू अथांग पाण्याचा एखादा प्राचीन विचार शांतपणे सुरू आहे. पहाटेच्या आधी वारा पुन्हा बदलतो. आता तो अधिक सातत्याने वाहू लागलाय. पाल पूर्ण भरू लागलीयत. बाउंटीचा वेग हळूहळू वाढत आहे. समुद्र अजूनही संतापलेला नाही, पण त्याने आपली ताकद हलक्याशा संकेतांनी दाखवायला सुरुवात केलीय. लेफ्टनंट ब्लाय एक शब्दही न बोलता डेकवरून पुढे चालत जातात. ते एका दोराला हात लावतात. त्याचा ताण पाहतात. मग वर पाहून मुख्य शिडाकडे नजर टाकतात. त्यांच्या चेहऱ्यावर घाई नाही, पण सावधपणा आहे. कारण अनुभवी कप्तानांना माहीत असतं, मोठी वादळं अचानक सुरू होत नाहीत. ती शांततेत जन्म घेतात. दूर क्षितिजावर करडे ढग आता थोडे अधिक स्पष्ट दिसत आहेत. बिस्केचा उपसागर हळूहळू आपला स्वभाव दाखवू लागलाय. पण हा तर प्रवासाचा फक्त पहिला धडा आहे. कारण या छोट्याशा जहाजाला अजून एका महासागराचा आणि पृथ्वीच्या दक्षिण टोकाशी उभ्या असलेल्या त्या दंतकथेसारख्या समुद्रमार्गाचा सामना करायचा आहे, ज्याचं नाव ऐकताच त्या काळच्या प्रत्येक नाविकाच्या मनात एकाच वेळी आदर आणि नम्रता दोन्ही जागी व्हायचे. केप हॉर्न. आणि त्याच्या दिशेने बाउंटी संथपणे पण निर्धाराने पुढे सरकत राहिली. बिस्केचा उपसागर आता हळूहळू मागे पडत आहे. काही दिवस समुद्राने बाउंटीची परीक्षा घेतली. कधी उंच लाटा, कधी दिवसभर पडणारा रिमझिम पाऊस, कधी रात्रभर गुणगुणणारा वारा. पण या छोट्याशा जहाजाने प्रत्येक दिवस शांतपणे पार केला. समुद्राशी मैत्री करणाऱ्यांना पहिला धडा मिळाला होता. समुद्राशी कधीच झुंज द्यायची नसते, त्याच्याशी जुळवून घ्यायचं असतं. आता बाउंटी विशाल अटलांटिक महासागरात प्रवेश करत आहे. इथे क्षितिज आणखी दूर गेल्यासारखं वाटतं. कधीकधी संपूर्ण दिवस एकही जहाज दिसत नाही. ना धूर, ना किनारा, ना दिवा, फक्त निळाई. अथांग, अमर्याद निळाई. दिवसांच्या मागोमाग आठवडे सरकत जातात. सूर्य दर सकाळी समुद्रातूनच उगवतो आणि संध्याकाळी समुद्रातच विरघळून जातो. वेळ आता कॅलेंडरने मोजली जात नाही, ती मोजली जाते लाटांनी. एका रात्री डेकवर उभे असताना तुमच्या नजरेला एक अद्भुत दृश्य दिसतं. जहाजाच्या पुढच्या भागाशी पाण्यात हजारो छोट्या हिरवट निळ्या ठिणग्या चमकत आहेत. जणू समुद्राने स्वतःच्या कुशीत असंख्य तारे जपून ठेवले आहेत. जहाज पुढे सरकतं आणि त्या ठिणग्या क्षणभर उजळतात, मग पुन्हा गडद काळोखात विरून जातात. हे आहेत समुद्रातील सूक्ष्म जीव. रात्री जहाजाच्या हालचालींनी ते क्षणभर प्रकाशमान होतात. अनेक नाविकांना हे दृश्य पहिल्यांदा पाहताना जादूसारखं वाटायचं. काही दिवसांनी हवेतला गारवा वाढू लागतो. वारा आता अधिक धारदार झालाय. सूर्यप्रकाश अजूनही आहे, पण त्यात ऊब कमी झालीय. दक्षिण गोलार्ध हळूहळू जवळ येते. लेफ्टनंट ब्लाय दररोज दुपारी सूर्याची उंची मोजतात. हातात एक सुंदर पितळी उपकरण, सेक्स्टंट. आकाशातल्या सूर्याचा कोन आणि अचूक गणित, या दोन गोष्टींच्या आधारे
या अथांग महासागरात ते जहाजाचं स्थान निश्चित करतात. आज GPS एका क्षणात उत्तर देतो. त्या काळी उत्तर आकाश देत होतं. बाउंटी आता पृथ्वीच्या दक्षिणेकडे अधिकाधिक सरकते. प्रत्येक दिवसाबरोबर वारा बदलतोय. लाटा आता अधिक जड झाल्या आहेत. त्या धावत नाहीत, त्या रुलत येतात, एकामागून एक, अखंड, शांत, पण अत्यंत शक्तिशाली. एका पहाटे ब्लाय डेकवर बराच वेळ उभे राहतात. त्यांच्या हातात दुर्बीण नाही, त्यांना तिची गरजही नाही. अनुभव कधीकधी दुर्बिणीपेक्षाही दूर पाहतो. ते शांतपणे म्हणतात, आता पुढे केप हॉर्न. तो आवाज मोठा नाही, पण तो ऐकताच जुन्या नाविकांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच गंभीरता उतरते. त्या काळात केप हॉर्नचं नाव जवळजवळ दंतकथेसारखं होतं. पृथ्वीच्या दक्षिण टोकाजवळ, जिथे अटलांटिक आणि प्रशांत महासागर एकमेकांना भेटतात, तिथे वाऱ्यांना कसलंच बंधन नसतं. ते हजारो मैल अखंड धावत आलेले असतात. त्यांच्या मागे संपूर्ण दक्षिण महासागराची ताकद असते. लाटा डोंगरांसारख्या उभ्या राहतात आणि एका क्षणात समुद्राचा स्वभाव बदलून जातो. बाउंटी आता त्या दिशेने शांतपणे सरकते. पण समुद्राला घाई नाही. तो पहिले इशारे देतो. आकाश करडं होऊ लागतं. थंड वारा आता चेहऱ्यावर सुईसारखा टोचू लागतो. पाल अधिक ताणली जातात. दोरखंड जास्त जोरात गाऊ लागतात आणि जहाज आता प्रत्येक लाट चढताना थोडं थांबतं. जणू पुढचा श्वास घेण्यापूर्वी क्षणभर विचार करतं. पहिला दिवस. ब्लाय दक्षिण पश्चिमेकडे मार्ग ठेवतात. पण समोरून येणारा प्रचंड वारा बाउंटीला पुढे जाऊ देत नाही. जहाज प्रत्येक वेळी थोडंसं पुढे सरकतं आणि लाटांचा एक विशाल हात त्याला पुन्हा मागे ढकलतो. दुसरा दिवस. वारा आणखी वाढतो. पावसाचे बारीक तुषार आता चेहऱ्यावर आदळू लागलेत. डेक सतत ओलाय. कोणताही खलाशी तक्रार करत नाही. सगळे आपापलं काम करत आहेत, कारण या समुद्रात शिस्त म्हणजे जीवन. तिसरा दिवस. रात्रभर झोप जवळजवळ कुणालाच झालेली नाही. जहाज अखंड डोलत आहे. पालं वेळोवेळी कमी करावी लागत आहेत. प्रत्येक आदेश जोरात ओरडून द्यावा लागतो, कारण वाऱ्याचा आवाज आता माणसाच्या आवाजापेक्षा मोठा झालाय. असं करता करता अनेक दिवस निघून जातात. ब्लाय पुन्हा प्रयत्न करतात, पुन्हा आणि पुन्हा. पण केप हॉर्न आजही त्यांना आत येऊ देत नाही. एक संध्याकाळ. वादळ थोडंसं शांत झालंय. ब्लाय नकाशासमोर उभे आहेत. काही अधिकारी त्यांच्या भोवती जमा झालेत. कोणीही बोलत नाही. सगळ्यांना प्रश्न माहीत आहे. आता काय? ब्लाय नकाशावर हळूहळू बोट फिरवतात. दक्षिण अमेरिकेच्या टोकापासून पूर्वेकडे, आफ्रिकेकडे आणि मग हिंद महासागरातून ताहितीकडे. मार्ग जवळजवळ दुप्पट. प्रवास कित्येक आठवड्यांनी वाढणार. पण जहाज वाचेल, माणसं वाचतील. क्षणभर ते शांत राहतात. मग अत्यंत स्थिर आवाजात म्हणतात, आपण परत फिरू. त्या 4 शब्दात पराभव नव्हता, अहंकार नव्हता, होता अनुभव. कारण खरा नाविक समुद्राला हरवण्याचा प्रयत्न करत नाही, तो त्याचा आदर करतो. त्या रात्री बाउंटी हळूहळू आपलं नाक पूर्वेकडे वळवते. केप हॉर्न धुक्याच्या पडद्यामागे हळूहळू अदृश्य होऊ लागतो. तो जिंकला की बाउंटी हरली, याचं उत्तर कदाचित समुद्रालाच माहीत असेल. पण त्या निर्णयाने इतिहासाची दिशा बदलली. कारण जर बाउंटी त्या दिवशी केप हॉर्न पार करण्यात यशस्वी झाली असती, तर कदाचित पुढे घडणाऱ्या अनेक घटना कधीच घडल्या नसत्या आणि प्रशांत महासागराच्या एका छोट्याशा बेटावर इतिहास कदाचित कधीच लिहिला गेला नसता.
आता बाउंटी आफ्रिकेच्या दक्षिण टोकाकडे केप ऑफ गुड होपच्या दिशेने आपल्या दीर्घ पण सुरक्षित प्रवासाला लागलीये. केप हॉर्न आता अनेक दिवस मागे पडला आहे. समुद्रानं बाउंटीला रोखून धरलं, पण त्याचा राग आता हळूहळू शांत होत चालला आहे. लेफ्टनंट ब्लाय यांच्या निर्णयामुळे जहाजानं आता दक्षिण अटलांटिकचा अधिक सुरक्षित मार्ग धरला आहे. प्रवास लांबला आहे, पण आशा परत जागी झाली आहे. दिवस पुन्हा आपल्या लयीत वाहू लागतात. सकाळ डेक धुण्यानं सुरू होते. दुपार सूर्याची उंची मोजण्यात जाते. संध्याकाळ क्षितिजावर विरघळणाऱ्या सूर्याला पाहण्यात, आणि रात्र ताऱ्यांच्या सहवासात. समुद्रावर जीवन पुन्हा शांत झालं आहे. एका पहाटे डेकवर पहारा देणारा एक तरुण खलाशी दूर क्षितिजाकडे पाहत असतो. सुरुवातीला त्याला वाटतं कदाचित तो एखादा ढग असेल, पण सूर्याची पहिली किरणं त्या काळ्या आकारावर पडतात आणि क्षणोक्षणी तो आकार अधिक स्पष्ट होत जातो. तो ढग नसतो, ती भूमी असते. लँड! त्याची हाक संपूर्ण जहाजभर पसरते. क्षणात डेकवर हालचाल सुरू होते. प्रत्येक जण त्या दिशेनं पाहू लागतो. काहींच्या चेहऱ्यावर आश्चर्य, काहींच्या डोळ्यात आनंद आणि काहींच्या मनात अवर्णनीय दिलासा. कारण अनेक आठवड्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा जमीन पाहिली आहे. सूर्य आणखी वर येतो आणि ती भूमी आपलं खरं रूप दाखवू लागते. एक विशाल पर्वत, त्याचा माथा अगदी सपाट, जणू निसर्गानं स्वतः एखादं प्रचंड दगडी टेबल समुद्राच्या काठी उभं केलं आहे. आज जगभरातील लोक त्याला टेबल माउंटन या नावानं ओळखतात. बाउंटी हळूहळू केप ऑफ गुड होपच्या दिशेनं सरकत आहे. किनाऱ्यावर हिरवाई दिसू लागलीय. समुद्राचा वास आता बदलू लागलाय. खाऱ्या वाऱ्याबरोबर ओल्या मातीचा आणि वनस्पतींचा मंद सुगंध हवेत मिसळू लागलाय. अनेक जुन्या नाविकांना हा क्षण नेहमी लक्षात राहायचा, कारण जमिनीचा सुगंध डोळ्यांपूर्वी नाकाला भेटतो. काही तासांनी बाउंटी नांगर टाकते. अनेक दिवसांच्या डोलण्यानंतर जहाज पहिल्यांदाच स्थिर उभं राहतं. किती विचित्र असतं ना, समुद्रावर सतत हलणाऱ्या जहाजाची सवय झाली की स्थिर उभं राहणं सुद्धा वेगळं वाटू लागतं. खलाशांना काही काळासाठी किनाऱ्यावर जाण्याची परवानगी मिळते. कोणी फक्त जमिनीवर चालण्यासाठी उतरतो, कोणी ताज्या भाज्या आणि फळांकडे आश्चर्याने पाहतो. महिने सुकं अन्न खाल्ल्यानंतर एका ताज्या सफरचंदाची चवही राजभोजनासारखी वाटते. जहाजावर ताजं पाणी भरलं जातं. धान्य, मीठ, मांस, लाकूड आणि इतर आवश्यक सामान पुन्हा काळजीपूर्वक साठवलं जातं. लेफ्टनंट ब्लाय प्रत्येक गोष्ट स्वतः तपासतात. त्यांना माहीत आहे आता पुढे अजून हजारो मैलांचा प्रवास बाकी आहे. संध्याकाळी टेबल माउंटनच्या मागे सूर्य मावळू लागतो. त्याची सोनेरी किरणं पर्वताच्या सपाट माथ्यावर क्षणभर विसावतात आणि मग हळूहळू संपूर्ण पर्वत केशरी, नंतर जांभळा आणि शेवटी करडा होत जातो. डेकवर उभा असलेला एक खलाशी हळूच म्हणतो, घर अजून खूप दूर आहे, पण आज जग पुन्हा जवळ आल्यासारखं वाटतं. दुसऱ्या दिवशी पहाटेचा पहिला वारा पुन्हा पालांमध्ये भरतो. नांगर वर घेतला जातो. टेबल माउंटन हळूहळू दूर जाऊ लागतो. त्याचा सपाट माथा आकाशाच्या रेषेत लहान, आणखीन लहान होत जातो आणि काही वेळातच तोही क्षितिजाच्या धुक्यात विरून जातो. आता बाउंटी नव्या महासागरात प्रवेश करत आहे. हिंद महासागर. इथला समुद्र अटलांटिकपेक्षा वेगळा आहे. वारा वेगळा, आकाश वेगळं आणि क्षितिजावर उगवणारे तारे सुद्धा थोडे वेगळे. पण त्या सगळ्यांपेक्षा वेगळं आहे या समुद्राचं आश्वासन. कारण या मार्गाच्या शेवटी एक हिरवं बेट शांतपणे बाउंटीची वाट पाहत आहे. त्याचं नाव ताहिती.
पण त्या बेटाला अजून कल्पनाही नाही की त्याच्या किनाऱ्यावर लवकरच इतिहास अलगद पाऊल ठेवणार आहे. हिंद महासागर आता बाउंटीचा नवा साथीदार झालाय. दक्षिण अटलांटिकचा गारवा हळूहळू मागे पडत आहे. प्रत्येक दिवसाबरोबर हवा अधिक उबदार होत चालली आहे. समुद्राचा रंगही बदलू लागलाय. कालपर्यंत गडद निळसर करडा भासणारा महासागर आज नितळ निळ्या रंगात सूर्याचं प्रतिबिंब अलगद झुलवत आहे. वाऱ्यातला स्पर्शही आता वेगळा वाटतो. त्यात दक्षिणेकडच्या थंड झुळुईकीची धार नाही, त्याऐवजी एक मऊ उबदार स्पर्श आहे. पाल आता ताणून धरावी लागत नाही. त्या स्वतःच व्यापारी वाऱ्यांच्या विश्वासू साथीत फुगून पुढे सरकत आहेत. जुन्या नाविकांना या वाऱ्यांचं वेगळंच प्रेम असायचं, कारण हे वारे घाई करत नाहीत, पण प्रवास कधी थांबूही देत नाही. दिवसामागून दिवस बाउंटी पूर्वेकडे सरकत राहते. समुद्र पुन्हा शांत आहे. कधी कधी डॉल्फिन पुन्हा जहाजासमोर येतात, तर कधी दूरवर एखादा विशाल देवमासा पाण्याचा उंच फवारा उडवत क्षणभर दर्शन देतो. संपूर्ण जहाज काही क्षण शांत होतं. त्या महाकाय जीवाला दूर जाताना पाहत राहतं. समुद्र माणसाला नेहमीच आठवण करून देतो की तो या विश्वाचा मालक नाही. अनेक आठवडे सरून गेलेत. लेफ्टनंट ब्लाय दररोज नकाशावर एक छोटासा ठिपका पुढे सरकवतात. ताहिती आता फार दूर नाही, पण समुद्रावर फार दूर नाही याचाही अर्थ अजून अनेक दिवस असाच असतो. एका सकाळी क्षितिजावर पांढऱ्या शुभ्र ढगांच्या मागे एक हिरवट रेषा दिसू लागते. सुरुवातीला कोणाचाच विश्वास बसत नाही, पण सूर्य वर येतो आणि ती हिरवी रेषा हळूहळू झाडांमध्ये बदलते. उंच नारळाची झाडं, डोंगरांच्या उतारांवर पसरलेली गर्द हिरवाई आणि त्यांच्या पायाशी काचेसारखं स्वच्छ निळसर हिरवं पाणी. ताहिती कोणीतरी अलगद उच्चारतो. त्या एका शब्दात कौतुक आहे, आश्चर्य आहे आणि दीर्घ प्रवास संपल्याचा एक शांत आनंदही आहे. बाउंटी हळूहळू प्रवाळ भित्तीच्या बाहेरून योग्य मार्ग शोधत पुढे सरकते. या बेटाभोवती समुद्रानेच एक नैसर्गिक तटबंदी उभी केली आहे. पांढऱ्या फेसाच्या लाटा त्या प्रवाळ भित्तीवर आदळतात आणि आतल्या बाजूला पाणी इतकं शांत आहे की आकाश स्वतःच त्यात उतरलं आहे असं वाटावं. नांगर अलगद खाली सोडला जातो. लोखंड समुद्रतळाशी विसावतं आणि अनेक महिन्यांच्या अखंड प्रवासानंतर बाउंटी शांत उभी राहते. खलाशी क्षणभर काहीच बोलत नाहीत. त्यांच्यासमोर एक वेगळंच जग उभं आहे. इथे हिवाळा नाही, धुकं नाही, करडे आकाश नाही, फक्त सूर्यप्रकाश, हिरवळ, फुलांचा मंद सुगंध आणि अगदी निवांत वाहणारा काळ. पहिल्यांदा ताहितीचे काही रहिवासी लहान होड्यांमधून बाउंटीच्या दिशेने येऊ लागतात. त्यांच्या चेहऱ्यावर भीती नाही, उत्सुकता आहे. ते हसतात, हात हलवतात आणि अनोळखी पाहुण्यांचं मनापासून स्वागत करतात. काही दिवसात दोन्ही बाजूंचा संकोच पूर्णपणे नाहीसा होतो. देवाणघेवाण सुरू होते. फळं, मासे, नारळ आणि छोट्या भेटवस्तू. भाषा वेगळी आहे, शब्द वेगळे आहेत, पण हास्याला अनुवाद लागत नाही. लेफ्टनंट ब्लाय आपल्या मोहिमेचं खरं काम सुरू करतात. त्यांच्या प्रवासाचा उद्देश याच बेटावर दडलेला आहे. ब्रेडफ्रूट, मोठी हिरवी पौष्टिक फळं देणारं झाड. कॅरिबियनमधील ब्रिटिश वसाहतींमध्ये स्वस्त अन्न म्हणून ही झाडं लावायची. हा संपूर्ण प्रवासाचा हेतू. ब्लाय स्वतः बागांमध्ये जातात, योग्य रोपं निवडतात, त्यांची काळजीपूर्वक लागवड लहान कुंड्यांमध्ये करून घेतात.
प्रत्येक रोप जणू या मोहिमेचाच एक सदस्य आहे. दिवस आठवड्यात बदलतात, आठवडे महिन्यात. ताहितीवर बाउंटी जवळजवळ 5 महिने राहते आणि हळूहळू काहीतरी बदलू लागतं. सुरुवातीला तो बदल कोणाच्याच लक्षात येत नाही. जहाजावरील कठोर शिस्त आता मागे पडली आहे. घंटांचा आवाज कमी झाला आहे. आदेश कमी झाले आहेत. त्यांच्या जागी हास्य आहे, गाणी आहेत, संध्याकाळच्या निवांत गप्पा आहेत. काही खलाशी स्थानिक कुटुंबांशी घनिष्ठ मैत्री करू लागतात. काहींना प्रेमही सापडतं आणि त्यांच्यातलाच एक फ्लेचर ख्रिश्चन, तोही या बेटाच्या शांत सुंदर जीवनाशी मनापासून जोडला जातो. त्याच्या चेहऱ्यावर पूर्वीपेक्षा अधिक शांतता दिसू लागते, जणू अनेक वर्षांनी त्याला आपलं घर सापडलं आहे. पण समुद्रावर निघालेल्या जहाजांना एका किनाऱ्यावर कायमचं थांबता येत नाही. एक दिवस निघण्याचाच असतो आणि तो दिवस आता हळूहळू जवळ येत आहे. ब्रेडफ्रूटची रोपं शेकड्यांनी जहाजावर आणली जात आहेत. काळजीपूर्वक त्यांच्यासाठी जागा तयार केली जात आहे. लेफ्टनंट ब्लाय समाधानी आहेत. मोहिमेचा उद्देश पूर्ण होत आहे. पण त्यांच्या नकळत जहाजावर आणखी काहीतरी वाढत आहे. ते ब्रेडफ्रूटचं रोप नव्हतं, ते होतं मनात रुजलेलं ताहितीवरच राहण्याचं स्वप्न. आणि कधी कधी इतिहास युद्धांनी बदलत नाही, तो अशाच एखाद्या शांत सुंदर स्वप्नामुळे बदलून जातो. ताहितीवरील दिवस आता मोजकेच उरलेत. ब्रेडफ्रूटची शेकडो रोपं काळजीपूर्वक जहाजावर चढवली गेली आहेत. प्रत्येक कुंडी अशा प्रकारे ठेवली आहे की लाटांचा धक्का बसूनही एकही रोप मोडू नये. लेफ्टनंट विल्यम ब्लाय प्रत्येक रोपाची पाहणी करतात. या रोपांसाठीच ब्रिटनहून हा प्रदीर्घ प्रवास झाला होता. मोहिमेचं उद्दिष्ट आता पूर्ण झाल्यासारखं वाटत होतं. पण मानवी मनाचं गणित कोणत्याही नकाशात मावत नाही. ताहितीनं अनेक खलाशांच्या मनात एक नवीन घर उभारलं होतं. काहींना मित्र मिळाले होते, काहींना प्रेम, काहींना समुद्रापेक्षा शांत आयुष्याचं स्वप्न. आणि फ्लेचर ख्रिश्चन त्या स्वप्नात सर्वात खोलवर हरवला होता. 4 एप्रिल 1789. पहाटेचा सूर्य पुन्हा एकदा ताहितीच्या डोंगरांवर उगवतो. नांगर वर घेतला जातो. पाल पुन्हा वाऱ्यानं भरतात. हळूहळू ताहिती मागे सरकू लागते. किनाऱ्यावर उभे असलेले स्थानिक हात हलवत निरोप देत आहेत. जहाजावरील अनेक डोळे त्या किनाऱ्याकडेच लागलेले. कोणी काही बोलत नाही, कारण कधीकधी निरोप शब्दांशिवाय दिला जातो. समुद्र पुन्हा सुरू झालाय, पण बाउंटीवर काहीतरी बदललंय. शिस्त तीच आहे, आदेश तेच आहेत, घंटाही त्याच वेळेला वाजते, पण मनं आता ताहितीवरच राहिली आहेत. लेफ्टनंट ब्लाय पूर्वीप्रमाणेच कडक आहेत. त्यांच्या दृष्टीनं मोहीम अजून संपलेली नाही. प्रत्येक रोप जिवंत राहणं महत्वाचं आहे. पाण्याचा साठा मर्यादित आहे आणि ब्रेडफ्रूटच्या रोपांना पाणी द्यायचं म्हणजे प्रत्येक थेंबाचं नियोजन करावं लागतं. काही खलाशांना हे अन्यायकारक वाटू लागतं. रोपांना पाणी आणि आम्हाला मोजून, असा कुजबुजता प्रश्न हळूहळू डेकवर पसरू लागतो. ब्लाय यांचा स्वभाव कठोर होता. ते चूक सहन करत नसत. त्यांचे शब्द कधीकधी तलवारीपेक्षाही तीक्ष्ण असत. त्यांच्या हेतूमध्ये कर्तव्य होतं, पण त्यांच्या बोलण्यात कोमलता नव्हती. आणि जेव्हा थकलेलं मन दुखावलं जातं, तेव्हा लहानशी ठिणगीही मोठी आग बनू शकते.
28 एप्रिल 1789. पहाट अजून पूर्ण उजाडलेली नाही. समुद्र नेहमीप्रमाणे शांत आहे. पण आज बाउंटीच्या इतिहासातला सर्वात अस्वस्थ क्षण जन्म घेत आहे. फ्लेचर ख्रिश्चन आणि त्याचे काही सहकारी शांतपणे ब्लाय यांच्या केबिनकडे जातात. क्षणभरात सगळं बदलून जातं. ब्लायला जागं केलं जातं. त्यांचे हात बांधले जातात. काही अधिकारी त्यांच्या मदतीला धावतात. पण जहाजावरील अनेक जण आता ख्रिश्चनच्या बाजूने उभे आहेत. कुठलीही मोठी तलवारबाजी नाही, रक्तपात नाही, फक्त एक निर्णय, इतिहास बदलणारा. ब्लाय आणि त्यांच्यासोबत राहण्याचं ठरवणारे 18 निष्ठावान साथीदार एका छोट्याशा उघड्या नौकेत उतरवले जातात. थोडंसं पाणी, थोडं अन्न, एक सेक्स्टंट, एक कंपास आणि अथांग समुद्र, इतकंच. बाउंटी हळूहळू दूर जाऊ लागते. ब्लाय शांतपणे उभे राहून त्या जहाजाकडे पाहत राहतात. कित्येक महिन्यांचा प्रवास क्षणात त्यांच्या हातातून निसटून गेला होता. पण त्यांनी आशा सोडली नाही. अनेकांना वाटलं असतं इतक्यावर ही कहाणी संपली. पण खरी चमत्कारी कथा आता सुरू होते. ती छोटी नौका सुमारे 3600 सागरी मैलांचा प्रवास करते. आजच्या नकाशावर हे अंतर पाहणं सोपं आहे. पण त्या काळात उघड्या नौकेत महासागर ओलांडणं जवळजवळ अशक्य मानलं जायचं. दिवस, रात्र, वादळ, पाऊस, तप्त ऊन, उपासमार, तहान, हे सगळं सहन करत ब्लाय आपल्या सहकाऱ्यांना जिवंत ठेवतात. ते पुन्हा सूर्याकडे पाहतात, सेक्स्टंट उचलतात, क्षितिज मोजतात आणि ताऱ्यांच्या मदतीने मार्ग आखतात. त्यांच्या हातात आता जहाज नाही, पण नाविकाचं धैर्य अजूनही आहे. सुमारे 47 दिवसांनी त्यांची छोटी नौका तिमोर बेटावर पोहोचते. जग थक्क होतं. इतिहासातील सर्वात महान नौकानयन पराक्रमांपैकी एक पूर्ण झाला होता. आणि बाउंटी? फ्लेचर ख्रिश्चन परत ब्रिटनला जाणार नव्हता. त्याला माहीत होतं तिथे त्याची वाट फाशी पाहत होती. म्हणून त्याने प्रशांत महासागरात एक असं ठिकाण शोधायला सुरुवात केली जिथे कोणीच त्यांना शोधू शकणार नव्हतं. अखेर त्यांना एक छोटंसं बेट सापडलं, पिटकर्न बेट. नकाशावर चुकीच्या स्थानावर नोंद झालेलं, दूर, निर्जन, जगापासून लपलेलं. 1790 मध्ये बाउंटी त्या बेटाजवळ आणली गेली. सर्व सामान उतरवण्यात आलं आणि मग एक निर्णय घेण्यात आला. जहाज जाळून टाकण्यात आलं. ज्वाळा हळूहळू त्या सुंदर जहाजाला कवेत घेतात. ज्या लाकडाने महासागर पार केले तेच लाकूड आता आकाशाकडे धूर बनून उडत आहे. बाउंटी आता समुद्रावर राहणार नव्हती. पण मानवी स्वभाव बेट बदललं म्हणून बदलत नाही. काही वर्षात मतभेद वाढले, हिंसा झाली, अनेकांचा मृत्यू झाला, फ्लेचर ख्रिश्चनचाही. त्या संघर्षात अंत झाला असं सर्वाधिक मानलं जातं. वर्ष सरत गेली. जगाला बाउंटीचा ठावठिकाणा नव्हता. जणू ती समुद्राच्या एखाद्या गूढ कथेत विरून गेली होती. आणि मग 1808 साली एका ब्रिटिश जहाजाला त्या दूरवरच्या बेटावर धूर दिसला. ते जवळ गेले आणि जग विसरून गेलेल्या पिटकर्न बेटावर बाउंटीच्या प्रवासाचे शेवटचे जिवंत साक्षीदार त्यांना भेटले. इतिहासाने हरवलेलं पान पुन्हा उघडलं. आज 200हून अधिक वर्षानंतर बाउंटी अस्तित्वात नाही. तिची शिडं, तिचं लाकूड, तिची घंटा काळाच्या प्रवाहात खूप मागे राहून गेली. पण तिची कथा आजही जिवंत आहे.
कारण ही कथा फक्त एका जहाजाची नाही, ती आहे कर्तव्य आणि स्वातंत्र्य, शिस्त आणि स्वप्न, समुद्र आणि माणूस यांच्या शाश्वत संघर्षाची. इतिहासात काही जहाजं त्यांच्या विजयासाठी ओळखली जातात, काही त्यांच्या पराभवासाठी, पण बाउंटी एका निर्णयासाठी स्मरणात राहिली. आज त्या जहाजाचं लाकूड नाही, त्याची शिडं नाहीत, त्याच्या घंटेचा आवाजही काळाच्या लाटांमध्ये विरून गेलाय. पण प्रशांत महासागराच्या अथांग निराईत, जिथे पाण्याला आजही क्षितिजाचा शेवट सापडत नाही, तिथे प्रत्येक लाटेसोबत त्या छोट्याशा जहाजाची आठवण अजूनही अलगद तरंगत असावी. कदाचित एखाद्या शांत रात्री समुद्रावर निघालेल्या एखाद्या नाविकाला वाऱ्याच्या मंद झुळुकीत आजही त्या जुन्या शिडांची सळसळ ऐकू येत असेल. कारण काही जहाजं बंदरात पोहोचूनही त्यांचा प्रवास संपत नाही. ती इतिहासातून पुढे जातात, आठवणींमध्ये जगतात आणि समुद्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक मनात कायमची नांगर टाकून राहतात. आणि कदाचित म्हणूनच बाउंटी आजही समुद्रावर आहे. बरं, चला, मी निशा तुम्हाला शुभरात्री चिंतून आता निघते. पुन्हा भेटूच निशा विस्पर्समध्ये अशाच एका रात्री.